तर घरच्या घरी सोप्या पद्धतीने असंच आईस्क्रीम तुम्हाला बनवायचं असेल, आईस्क्रीमचा स्वाद घ्यायचा असेल, त्यासाठी रेसिपी पूर्ण बघा. प्रेस लॉर्ड ब्लेस फूड रेसिपीमध्ये आपणा सर्वांचं खूप मनापासून स्वागत. आणि उन्हाळ्याचे दिवस आलेले आहेत, ऊन देखील खूप वाढलेले आहे आणि उन्हाळ्यामध्ये सर्वात जास्त पसंती असते ती आईस्क्रीम खाण्याची. तर बाहेरचं आईस्क्रीम विकत आणण्यापेक्षा घरच्या घरी मनसोक्त तुम्ही आईस्क्रीम खाऊ शकता. अगदी कमी साहित्यामध्ये आणि सोप्या पद्धतीने बनणारं हे आईस्क्रीम आहे. तर सहजरित्या सगळ्यांच्या घरी हे साहित्य असतं. तर इथे मी घेतलेलं आहे अर्धा लिटर दूध. तर हे कच्चं दूध आहे, तापवण्याच्या आधी जे दूध असतं ते दूध घेतलेलं आहे. आणि हे इथे मी 1 वाटी दूध घेतलेलं आहे, जे नॉर्मल रूम टेम्परेचरवरचं आहे, जे गरमही नाही आहे आणि थंडही नाही आहे. तर जे नॉर्मल तापमानाचं किंवा सामान्य तापमानाचं दूध आहे ते घेतलेलं आहे. आणि इथे मी घेतलेली ही 1 वाटी साखर. तर साखरेचं प्रमाण तुम्ही तुमच्या अंदाजे तुमच्या आवडीनुसार करू शकता. कोणाकोणाला खूप गोड आवडत असतं आईस्क्रीम, कोणाकोणाला जरा फिक्कं हवं असतं, तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता. तर इथे मी अर्धा लिटर दुधासाठी 1 वाटी साखर घेतलेली आहे. तर सर्वात आधी आपण जे कस्टर्ड पावडर आहे, आणि इथे मी व्हॅनिला फ्लेवरचं कस्टर्ड पावडर घेतलेली आहे. तर 2 चमचे कस्टर्ड पावडर या दुधामध्ये मी घालून घेते. तर अर्धा लिटर दुधासाठी 2 मोठे चमचे कस्टर्ड पावडर घेतलेले आहे. आणि यामध्ये गुठळ्या राहू न देता ही पावडर छान मिक्स करून घ्यायची आहे. जास्त गरम दूध घेतलं किंवा जास्त थंड दूध घेतलं तरीही गुठळ्या होतात. सामान्य तापमानाचं ते दूध घ्यायचं आहे. हे पहा, अगदी झटकीपट यामध्ये पावडर मिक्स झालेली आहे. तर आता पुढची कृती बघूया. तर आता मी गॅस सुरू केलेला आहे आणि हे दूध आहे ते गरम करून घेऊयात. आणि यामध्ये आपण ही साखर टाकणार आहोत. तर साखर टाकायची आहे आणि दूध छान गरम करून घ्यायचं आहे. दूध छान गरम झालेलं आहे आणि साखर देखील विरघळलेली आहे. तर आता आपण जे कस्टर्ड पावडरचं मिश्रण करून घेतलेलं आहे ते यामध्ये घालायचं आहे. आणि हे देखील छान शिजवून घ्यायचं आहे. तर हळूहळू हे मिश्रण शिजेल तसं याला घट्टपणा येईल. हे बघा, आत्ताच घट्टपणा आला आहे. तर 2 ते 3 मिनिट हे छान आपण शिजवून घेणार आहोत. तर आणखी एक महत्त्वाची टिप सांगते की जर तुमच्याकडे कस्टर्ड पावडर नसेल तर तुम्ही याऐवजी 2 चमचे कॉर्नफ्लॉवर घातलं तरीही चालेल. आणि फ्लेवरसाठी तुम्ही व्हॅनिला एसेन्स देखील घालू शकता. तर हे देखील आपण छान शिजवून घेऊयात. एक लक्षात घ्यायचं आहे, हे करत असताना सतत ढवळायचं आहे, कारण मिश्रण जर जळालं किंवा करपलं तर सगळ्या आईस्क्रीमचा फ्लेवर बिघडेल. तर याला दाटसरपणा असतो, त्यामुळे ही प्रक्रिया करत असताना हे सतत असं ढवळून घ्यायचं आहे. आणि गॅसची आज मंद ते मध्यमच असायला हवी, हाय फ्लेममध्ये करायचं नाही आहे. तर हे पहा, 2 मिनिट झालेले आहेत आणि मिश्रण छान घट्ट झालेलं आहे. तर आता मी गॅस बंद करते. आता हे आपण थंड करून घ्यायचं आहे आणि थंड केल्यानंतर पुढची कृती बघूयात. तर हे पहा, जवळपास अर्धा ते पाऊण तास हे मी फ्रीजमध्ये ठेवलेलं आणि छान थंड झालेलं आहे. याला आपण जमवून घेणार नाही आहोत, म्हणजेच हे सेट करून घेतलेलं नाही आहे. तर फक्त अर्धा ते पाऊण तास हे छान थंड होईपर्यंत वाट बघितलेली आहे. आणि इथे मी घेतलेले आहे 1 अर्धी वाटी साय, म्हणजे दुधावरची जी मलाई असते फ्रेश क्रीम. तुम्ही या ठिकाणी व्हिप क्रीम देखील घेऊ शकता, पण अगदी सहजरित्या आपल्याकडे ही घरातली जी दुधाची साय असते ती उपलब्ध असते, तर मी इथे तीच वापरत आहे. तर तुम्ही ही फेटून घेऊ शकता, तुमच्याकडे बीटर किंवा विस्कर असेल तर. मी ते मिक्सरच्या साह्यानेच हे छान फिरवून घेणार आहे. तर आधी साय फिरवून घ्यायची, मग हे तयार केलेलं आईस्क्रीमचं मिश्रण असं करणार नाही आहे. तर ही जी दुधाची साय आहे त्याच्याबरोबरच हे जे मिश्रण आहे ते छान मिक्सरला एकजीव करून घ्यायचं आहे, म्हणजे तितका वेळही वाचतो आणि हे मिश्रण छान सॉफ्ट देखील होतं. तर साय तुमच्याकडे नसेल, तुम्ही नाही घातली तरी चालेल, पण साय घातल्यामुळे किंवा जी मलाई आहे, क्रीम आहे, ती घातल्यामुळे आपलं जे आईस्क्रीम आहे ते एकदम छान सॉफ्ट आणि क्रीमी असं होतं. खायला देखील छान लागतं आणि शक्यतो याच्यामध्ये मग बर्फ जमत नाही. तर हे आधी मिक्सरला आपण छान बारीक करून घेऊयात, म्हणजे एकजीव करून घेऊया. तर हे पहा,
जे काही आपण मिक्सरला हे आईस्क्रीमचं मिश्रण छान बारीक करून घेतलेलं आहे, मस्त सॉफ्ट असं झालेलं आहे. तर इथे मी एक प्लास्टिकचा डब्बा घेतलेला आहे, तुम्ही एखाद्या भांड्यामध्ये देखील ठेवू शकता. तर हे मी या डब्यामध्ये ओतते. तर एक हवाबंद डब्यामध्ये ज्यावेळेस आपण मिश्रण ओततो त्याच्यामध्ये बर्फ जमा होत नाही. तर आता हा डब्बा मी फ्रीजरमध्ये ठेवणार आहे आणि 2 ते 3 तास आपल्याला हे छान जमा करून घ्यायचे आहे आईस्क्रीम. आता त्याच्यानंतर आपल्याला हे पुन्हा मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे. तर जवळपास एक 3 तास झालेले आहेत आणि आपलं जे आईस्क्रीम आहे ते छान सेट झालेलं आहे. तर मगाशी आपण जसं मिक्सरला फिरवून घेतलेलं त्याच पद्धतीने हे आईस्क्रीम आपण परत एकदा मिक्सरला छान बारीक करून घेणार आहोत, फिरवून घेणार आहोत. तर मी आधी मिक्सरला हे बारीक करून घेते. तर बारीक झाल्यानंतर फ्रीजरमध्ये हे रात्रभर ठेवायचं आहे, म्हणजेच आपल्याला हे 10 ते 12 तास छान सेट करून घ्यायचं आहे. तर आता हे पहा वाटून झाल्यानंतर रात्रभर मी आईस्क्रीम छान सेट व्हायला दिलेलं. तर 10 ते 12 तास हे छान सेट झालेलं आहे. आता आपण काढून बघूयात. तर हे पहा अगदी सॉफ्ट मऊसूद असं आईस्क्रीम सोप्या पद्धतीने घरच्या घरी तयार झालेला आहे. तर प्रत्येकाकडे स्कूपर असतं असं नाही, तुम्ही तुमच्याकडे घरी आपल्या जुगाडू स्कूपर आहे. तर मी एक पळी घेतलेली आहे छोटी, तुम्ही कोणताही चमचा घेऊन हे काढू शकता. तर आईस्क्रीम खरंच खूप सॉफ्ट झालेलं आहे. ज्यावेळेस तुम्ही करून बघाल तुमच्या लक्षात येईल. आणि अगदी कमी साहित्यामध्ये सोप्या पद्धतीने आपलं कस्टर्ड आईस्क्रीम तयार झालेलं आहे. याच्यावर तुम्ही सजावटीसाठी आणि त्याची चव वाढवण्यासाठी मी इकडे मिक्स टुटी फ्रुटी घेतलेले आहे. तुम्ही याच्यावर पिस्ता, बदाम, काजू याचे काप देखील घालू शकता. तर आहे ना अगदी सोपी पद्धत आणि सोपी आयडिया. तर झटपट घरच्या साहित्यामध्ये आईस्क्रीम कसं बनवायचं दाखवलेलं आहे. मला आशा आहे रेसिपी तुम्हाला आवडली असेल. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. महत्त्वाचं म्हणजे घंटी वाजवायला विसरू नका, कारण ज्यावेळेस माझे नवीन नवीन व्हिडिओज येतील त्याचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येत राहतील. या उन्हाळ्यामध्ये अशा पद्धतीने आईस्क्रीम नक्की ट्राय करून बघा. तुमचा अनुभव माझ्यासोबत शेअर करा आणि पुढच्या रेसिपी पुढच्या व्हिडिओ येईपर्यंत स्वस्त राहा, मस्त खाणे माझे व्हिडिओ बघत राहा. बाय बाय.